जय पवार ज्यावेळेला इथे दाखल झाले होते त्यावेळेची ही दृश्य। नुकतंच जय पवार यांचं लग्न देखील झालं। त्या सोहळ्यामध्ये आम्हाला कुठे गेले। हा आक्रोश आपल्या लाडक्या नेत्याला, लाडक्या अजित दादाला गमावल्याचा आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झाला। जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून अजित पवार बारामतीला येत होते, पण बारामतीत लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। मुंबईहून 8:10 विमानानं उड्डाण केलं आणि 8:42 बारामती विमानतळापासून काही अंतरावर या विमानाचा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की प्रत्यक्षदर्शींच्या मते आगीचा गोळा आकाशात उचलला। एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। आवाज इतका खरखर विमानाचा येत होता, कसा क्रॅश झाले का, पडाय झाले का चालतो विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज का आवाज येतोय असा, अचानकच स्फोट आला। धावपट्टीच्याकडे 2 राऊंड झाले, पण मला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले। विमानाचा आवाज येत होता भरपूर, रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा, असा खरखर मोठा आवाज येत होता भरपूर, आणि ते अचानकच खाली पडलं विमान। विमानाचा अपघात झाला त्यावेळी विमानात 5 जण होते। अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि पिंकी माळी हे तिघे प्रवासी होते, तर दोघे क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक यांचा समावेश आहे। महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे। खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। बारामती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या 4 सभा होत्या, पण विमान बारामती विमानतळावर लँडिंगच्या आधीच क्रॅश झालं। आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती, आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या, तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं। मोठा स्फोट झाला, मग आम्ही पाहिलेला, आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली। मग आम्ही खूप घाबरलेलो, आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले, आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहित नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती, आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली, आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं। नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली, आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं, त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं, त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादाच आहेत, पण आम्हाला माहित नव्हतं, आणि ही घटना खूप दुर्दैवी।